नमस्कार मंडळी, आज आपण पेढ्यासारखे मऊसूत, जिभेवर विरघळणारे चविष्ट लाडू बनवलेत। आणि लाडू करत असताना कुठलंही पीठ भाजायचं नाही आहे, पाकाचं टेन्शनसुद्धा नाही आहे, तयार करायचं नाही आहे पाक इथे कुठं जास्त मेहनत नाही घेता आज आपण फक्त 15 मिनिटांमध्ये हे लाडू इतके मऊसूत पेढ्यासारखे कसे बनवायचे ते बघणार आहोत। श्रुतिका, लाडू कसे झाले सांग? खाऊन घे आधी पहिले। माझ्या घरच्यांना आणि माझ्या मुलांना तिन्ही खूप हे लाडू आवडले। तुम्ही सुद्धा या गौरी गणपतीला नक्की करून बघा। अशा छान छान रेसिपीसाठी प्लीज वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी इथे मी एक पॅन घेतलेला आहे नॉनस्टिकचा, गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये इथे मी घेतलेले आहेत फुटाण्याची डाळ। आता इथे मी 2 कप घेतलेली आहे आणि वरती अगदी पाव कप म्हणजे पाव किलो इथे मी डाळ घेतलेली आहे फुटाण्याची डाळ। आता ही आपल्याला पॅनमध्ये काढून मी कपाने मोजून घेतली आहे। तुम्ही या ठिकाणी वाटीने सुद्धा मोजून घेऊ शकता, म्हणजे काय होतं साखर आपल्याला मेजरमेंटनुसार टाकता येते त्याच्याकरता। आता इथे मी 2 कप आणि वरती पाव कप म्हणजे पाव किलो एवढी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे। ती आपल्याला पॅनमध्ये टाकून साधारण मीडियम गॅसवरती छान आपल्याला भाजून घ्यायचे। सतत हलवत राहायचं आहे या डाळीला आणि छान असं आपल्याला हाताला गरम लागेपर्यंत ही आपल्याला फुटाण्याची डाळ भाजून घ्यायची आहे। आणि ह्या डाळीला जास्त काय भाजायची गरज नाही आहे। आणि काय होतं बराच वेळ आपण जी हरभऱ्याची डाळ वगैरे घेतो ना ती बराच वेळ भाजवावी लागते आणि खूप हातही दुखतात। आज आपण मस्त असे 15 मिनिटात लाडू बनवणार आहोत फुटाण्याच्या डाळीपासून, बघू शकताय तुम्ही। आताही आपल्याला छान एक साधारण 3 ते 4 मिनिट ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे मंद गॅसवर। डाळ देखील छान भाजून देखील लालसर झालेली आहे। आता आपल्याला ही जी फुटाण्याची डाळ आहे ना ती आता एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायची आणि ही पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे। फॅन खाली थंड करून घ्यायची आहे किंवा अशी सुद्धा रूम टेम्परेचरवरती थंड होऊन जाईल 10 मिनिटात। तोपर्यंत डाळ थंड होते तोपर्यंत आपण इथे साखर बारीक घेणार आहोत। तर इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे मिक्सरचं, त्याच्यामध्ये मी इथे 1 कप एवढी साखर घेतलेली आहे। आता ही साखर आहे ना ती बारीक अशी दळून घ्यायची आहे मिक्सरवरती। चालू बंद करून मी याला छान बारीक दळून घेतलेलं आहे। पण इथे मी आता आपण वेलची टाकणार आहोत, एक 3-4 वेलची, कारण सेपरेट आपल्याला बारीक करायची नाही, साखरेमध्ये छान बारीक होते वेलची। मी विसरले होते मग नंतर मी बारीक केली, थोडीशी साखर बारीक केली आणि नंतर पुन्हा लगेच वेलची टाकून आणखी एकदा मिक्सरचं भांडं फिरवून घेतलं। आता ही साखर चाळणीवरती काढून बारीक पावडर करून घेतली बनवून घ्यायची आणि ही पिठी साखर चाळून घ्यायची। कधी यामध्ये अख्खी साखर राहू शकते, पिठी साखर आपण पूर्णपणे चाळून घेतली। जर तुमच्याकडे विकतची पिठी साखर असेल तेही घेऊ शकता। आता जी डाळ भाजून घेतलेली थंड झाली, ही डाळ मिक्सरमध्ये आपल्याला याची सुद्धा आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे लहान भांडं असेल तर 2 बॅचमध्ये ही डाळ वाटून घेऊ शकता। तरी मी ही डाळ मिक्सरला फिरवून बारीक पावडर बनवून घेतली। सेम आपलं तसं बेसन असतं ना तसं सेम तसं डाळ फिरवून घेतलेली आहे। आता ही सुद्धा चाळून घेतल्यामुळे याच्यामध्ये जाडकण पिठापासून वेगळे होतात आणि लाडू खाताना लाडू सगळे एकसारखा लागतो, जाडकण दाताखाली येणार नाहीत, अगदी पेढ्यासारखा मऊसूत लाडू तयार होतो। आता हे पीठ चांगलं चाळून घ्यायचं आहे आपल्याला हे फुटाण्याचं, आणि हे जे जाड कण आहेत ना ते आपण वापरणार नाही आहेत, बघू शकताय। आता हे आपल्याला बघू शकता किती जाड कण निघलेले आहेत, हे आता आपल्याला वापरायचे नाही आहेत। आता हे सगळं साहित्य जे आहे ना आपण चाळून घेतलेले पिठी साखर आणि फुटाण्याची डाळ, हे सगळं साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे चमच्याने। ही पिठी साखर आणि फुटाण्याची डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। केव्हा केव्हा काय होतं पिठी साखर एका साईडला राहते आणि पीठ चांगलं मिक्स होत नाही आणि लाडू खाताना कुठेतरी गोडवा कमी जाणवतो, तर त्यासाठी सगळं पीठ आणि साखर व्यवस्थित एकजीव करून घ्यायची। फुटाण्याच्या डाळीचं पीठ, साखर, वेलची पावडर चांगली एकजीव करून घेतली। आता साईडला ठेवून देऊयात हे पीठ। आता लाडू करण्यासाठी तुपाचा वापर करणार आहोत, त्यासाठी इथे मी घेतलेला आहे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। इथे मी अर्धा कप तूप घेतलेलं आहे।
तूप हलकं गरमच करून घ्यायचं आहे, जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही आहे, कोमट असलं पाहिजे हे तूप. आता तूप आपल्याला साधारण गरम केलं आहे, त्यामुळे तूप विरघळले. आता पूर्णपणे पिठामध्ये ओतायचं नाही हे पीठ, सर्वत्र इथे बघू शकताय अगदी मी थोडंसं बाजूला ठेवलेलं आहे. पिठामध्ये ओतूयात. आता चमच्याने हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करायचं, पण चमच्याने नीट व्यवस्थित मिक्स होत नाही आणि हाताने मिक्स करून घ्यायचे तूप टाकून. हे लाडू करत असताना एकच काळजी घ्यायची, तूप थोडं करून ॲड करायचं. चुकून जर तूप जास्त झालं तर फुटाण्याची डाळ मिक्सरला फिरून पावडर बनवून घ्या आणि ही पूड करायची आणि कोरडं मिश्रण झालं तर तुपाचा वापर करायचा आणि ही पावडर टाकायची आहे, किंवा तूप कोरडं झालं तर तूप टाकायचं, ॲड करायचं. आता मिश्रणाचे लाडू ओळून घेणार आहोत आपण. हे तूप जे आहे ना पूर्ण आपल्या साखर आणि आपण चणा डाळीचे मिक्स करून घेतलेलं पूर्ण असे हाताने चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. आता इथे मला थोडंसं तूप कमी जाणवतं आहे कारण कोरडं मिश्रण झालं आहे, त्याच्याकरता मी इथे 1 मोठा चमचा फक्त तूप घेतलेलं आहे, जास्त घेतलेलं नाही आहे तूप, फक्त मला कमी जाणवतं. फक्त थोडंसं हलकं गरम करून घेणार आहे आणखीन एकदा मी. त्यासाठी तूप टाकताना जास्त एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं करूनच टाकायचं, बघू शकताय. आता इथे मी थोडं ॲड केलेलं आहे. आता ह्याला छान असं एकजीव करून घ्यायचं या तुपाला सुद्धा या फुटाण्याच्या डाळीमध्ये. व्यवस्थित असं मिश्रण देखील आपलं तयार झालेलं आहे. आता या मिश्रणाचे लाडू वळून घेऊयात. हे लाडू वळत असताना कोणतीही अडचण येत नाही, अगदी फटाफट गोल गरगरीत लाडू वळून तयार होतात. हे बघा लाडू बनवून तयार झालं आहे. आता मी बघू शकता तुम्ही अगदी मस्त गोलाकार मस्त सुंदर मस्त बनवून तयार झालेला आहे. अगदी बघू शकताय, बघता क्षणी खावासा वाटतो लाडू, इतका मस्त बनवून तयार झालेला आहे. आता मी यावर बदामाचे काप लावते. तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट लावू शकता, किंवा पिस्त्याचे किंवा बदामाचे किंवा काजूचे काप लावू शकता, जे तुम्हाला सुकामेवा आवडतो, किंवा असेच ठेवले तर सुद्धा चालू शकतात. या लाडूला जगातले सोपे लाडू तुम्ही म्हणू शकता, कारण लाडू वळायला कसरत नाही, तासन तास पीठ भाजायचं नाही, तर कसलाही पाक बनवायचं टेन्शन नाही. फक्त 15 मिनिटात हे लाडू बनवून तयार होतात. 2 कपामध्ये साधारण 12 ते 13 लाडू बनवून तयार होतात. बनवायला सोपे, तेवढेच खायला टेस्टी लागतात. अगदी पेढ्यासारखे बनवून तयार झालेत हे लाडू, अगदी मौसूद, तोंडात टाकतात हे लाडू विरघळतात. अगदी फक्त 15 मिनिटामध्ये हे लाडू बनवून तयार होतात. तासनतास याला पीठ भाजायचं टेन्शन नाही ना, पाक बनवायचं टेन्शन नाही. अगदी 15 मिनिटात हे लाडू बनवून तयार होतात. येणाऱ्या सणासुदीला झटपट बनणारे हे लाडू तुम्ही नक्की करून बघा. हे तर लाडू माझ्या घरच्यांना आणि माझ्या मुलांना हे लाडू फार आवडले. हे माझे घरचे सगळे म्हणले हेच लाडू तू बनवत जा, इतके हे मस्त अगदी पेढ्यासारखे बनवून तयार झालेत. हे लाडू खाल्ल्यानंतर माझे घरचे सुद्धा फार खुश झाले, त्यांना सुद्धा फार हे लाडू आवडले. अगदी मस्त 15 मिनिटात बनवून तयार झाले. मंडळी, जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा. श्रुतिका लाडू कसे झाले आणि बघू शकताय माझ्या मुली हे लाडू मस्त मजा घेत आहेत, लाडूचा आस्वाद घेत आहेत. त्यांना तर हे लाडू फार आवडले. त्यांच्या सांगण्यावर तुम्हाला लक्ष देत आहे. तुम्हाला एक विनंती आहे, वैष्णव रेसिपी चॅनेलला एक लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा मित्रपरिवारामध्ये. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. चला तर मस्त अशा रेसिपीमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.